करमाळा येथे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणजेच धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा शासन आदेश काढावा। जालना येथे दीपक बरहाडे यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा यासाठी करमाळा येथील मौलालीचा माड बायपास चौकात सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। माडा येथे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं आणि दड्या देखत पुराच्या एका झटक्यात सगळं वाटलं झाले। घराघरामधील संसार प्रपंच साहित्य खराब झाले। कुणबियाच्या गावातील रोजच्या जगण्यासाठी हवं असेल ज्वारी, गहू, डाळी, हरभरा, कडधान्य व तेल, मिठासह सगळंच खराब झालं। सीना नदीला आलेल्या पुरामध्ये पिके पूर्णपणे वाहून गेली। आता पूर ओसरल्यानंतर आपल्या शेतातील डाळिंब बागेची अवस्था पाहून शेतकऱ्याने झाडाला मिठी मारून हंबरडा फोडला। सोलापूर जिल्ह्यात जेव्हा जेव्हा सीनेला पूर येतो तेव्हा पाणी गावाच्या चारही बाजूंचे रस्ते बंद करते। या अगोदर गावाच्या गड्यापर्यंत येणारे पाणी यंदा डोक्यावरून गेले। आता आम्हाला तिथे राहायचे नाही, आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी पुराची सर्वाधिक जड बसलेले शिवणीकरांनी केली। मंगळवेढा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मंगळवेढा शहरात आयोजित करण्यात आलेल्या विजयादशमी उत्सव बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी पारंपरिक उत्साह आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यात शनिवारी पडलेल्या 30 मिमी पावसामुळे सप्टेंबर महिन्यात एकूण 361 मिमी म्हणजे सरासरीच्या 205% पाऊस पडला। दरम्यान 1-2 नव्हे तर 5 वेळा 4 मंडळात अतिवृष्टी झाली। तब्बल 176 वेळा 76 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली। सोलापूर जिल्ह्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले असून गाळप परवान्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। मंगळवेढा येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात 10 दिवसीय नवरात्रोत्सवाची मिरवणुकीने मंगळवेढ्यात सांगता झाली। यावेळी निघालेली भव्य मिरवणुकीने सांगता करण्यात आली। गेले 10 दिवस मंगळवेढा शहर व परिसरामध्ये संपूर्ण भक्तिमय वातावरण होते, त्यामुळे शहरात सायंकाळी सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले। करमाळा येथे ग्रामदेवता कमला भवानी देवी मंदिरातून विजयादशमी निमित्त गुरुवारी सायंकाळी सूर्योदयापूर्वी हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने देवीचे सिंहासनारूढ शबीना मिरवणूक खंडोबाच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आली। खंडोबाच्या माडावर सीमोल्लंघन पार पडले। बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व नुकत्याच केलेल्या 693 किलो गांजासह ट्रक, टेम्पो, कार मुद्देमाल जप्त करून कारवाई कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये पहिलीच केल्याप्रकरणी मोहोळ येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सीना नदीच्या पूरस्थितीमुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी संचलित आदर्श पब्लिक स्कूल कुर्डुवाडी अकुलगाव यांनी एक महत्त्वाचा उपक्रम राबविला। या उपक्रमांतर्गत शाळेच्या वतीने 2350 ब्लँकेट्स आणि 7500 शैक्षणिक साहित्य संचाचे वाटप करण्यात आले। पंढरपुरातील बौद्ध बांधवांनी गौतम बुद्धाची मूर्ती व आंबेडकरांच्या मूर्तीची मिरवणूक काढून धम्मचक्र परिवर्तन हा उत्सव साजरा केला। भीमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महिला मंडळ शाखा क्रमांक 1 बौद्ध बंधू देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते। बार्शी तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून बार्शी शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले। भगव्या ध्वजाचे पूजन ऐश्वर्या विजय पाटील यांच्या हस्ते करून संचलनात सुरुवात झाली। मंगळवेढा येथे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मण डबडे यांनी आरक्षण संबंधी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान बोलताना बौद्ध समाजाचे अपमान करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज मंगळवेढ्यात आंबेडकरवादी पक्ष व संघटनेच्या वतीने जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला। सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी योगेश घोंगडे तर उपाध्यक्षपदी नवनाथ दिघे यांची बिनविरोध निवड केली।